हॅलो, नमस्कार मित्रांनो. प्रोग्रामिंग रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मागील व्हिडिओमध्ये आपण लारावेलची जी सिरीज रनिंग आहे त्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण या रिलेटेड व्हिडिओ बघितला होता, HTML आणि CSS रिलेटेड. आज आपल्याला स्टार्ट करायचं आहे डेटाबेस. आता बघा, डेटाबेस हे प्रत्येक प्रोग्रामिंगमध्ये एक इम्पॉर्टंट फीचर्स आहे आणि ते आपल्याला प्रत्येक ठिकाणी यूज केलं जातं. कारण काय होतं की जेव्हा आपण डेटाबेस यूज करतो तेव्हा आपण डायनामिक वेबसाईटकडे वर्किंग करतो आणि आपण कॉम्प्लेक्स सिस्टीम डेव्हलप करू शकतो युजिंग डेटाबेस. आता बघा, मार्केटमध्ये खूप सारे डेटाबेस आहे. फॉर एक्झाम्पल MySQL आहे, PostgreSQL आहे, किंवा मग MongoDB आहे, यानंतर रेडिस आहे, किंवा मग SQLite वगैरे आहे. असे खूप सारे नंबर ऑफ डेटाबेसेस आहेत. तर लारावेल ऑलमोस्ट सर्व डेटाबेसेसला सपोर्ट करतं, हे पहिले लक्षात घ्या. तर आता आपण काय करतो की MySQL हे PHP सोबत कॉम्पेटेबल असल्यामुळे आणि लारावेल हे PHPचं फ्रेमवर्क असल्याने आपण मॅक्सिमम जे थ्रू आउट वर्किंग केलं जातं तर ते MySQL सोबत केलं जातं. तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये MySQL सोबतच वर्किंग बघणार आहोत. बट आता याच व्हिडिओमध्ये डेटाबेस वर्किंग नाही आहे, म्हणजे स्मॉल सेक्शन आहे. तर बघा, डेटाबेस जे आहे तर डेव्हलपमेंट करताना लारावेल सोबत तर 4 वेने डेटाबेस सोबत 3 वेने काम केलं जातं. 3 वेने वर्किंग करतं. पहिलं तर जे आज आपण बघणार आहोत, जे DB फॅकेट आहे त्याचा यूज करून जे बेसिक फंक्शन्स यूज केले जातात तर त्या फंक्शन्सचा यूज करून बघूया. म्हणजे ते एक वे आहे. सेकंड, क्युरी बिल्डर्स म्हणून एक कन्सेप्ट असते की जी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर होणार आहे. आणि तिसरं जे आहे तर युजिंग मॉडेल किंवा ORM म्हटलं जातं त्याला, ऑब्जेक्ट रिलेशनल मॉडेल किंवा इलॉंकेट मॉडेलचा यूज करून आपण वर्किंग करणार आहोत. जे आपण MVC आर्किटेक्चरमध्ये कंट्रोलर आणि व्ह्यू बद्दल बघितलं होतं. मॉडेल बाकी आहे तर ते थर्ड व्हिडिओमध्ये असणार आहे. आज मुद्दाम मी त्याचं इंट्रोडक्शन देतोय कारण आपण डेटाबेसचे आता पूर्ण 3-4 व्हिडिओज हे त्यावरतीच येणार आहे जवळपास. त्यामुळे मग ते तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगतोय की आपण कसं जातो आहे. तर आज पहिला व्हिडिओ आहे तर त्यामध्ये फक्त तेवढाच पार्ट आपण कव्हर करणार आहोत. नंतर क्युरी बिल्डर, नंतर मॉडेल आणि त्याचं एक एक्झाम्पल्स मॉडेल यूज करून किंवा क्युरी बिल्डर यूज करून जे एक्झाम्पल्स वगैरे पण आपल्याला काय करायचे बघायचे आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, यानंतर डेटाबेसमध्ये मायग्रेशन्स म्हणून पण एक कन्सेप्ट असते, मायग्रेशन सीडिंग वगैरे. त्याचं पण एक सेपरेट व्हिडिओज बनतील. तर त्यामुळे मग तुम्हाला ते एक जवळपास 4 व्हिडिओज आपल्याला डेटाबेसवरती बनवावं लागणार आहे. तर आज सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर डेटाबेसमध्ये आज फर्स्ट जो व्हिडिओ बनणार आहे किंवा जो या व्हिडिओमध्ये आपण काय बघतो आहे तर बेसिक फंक्शन्स बघतो आहे. तर बघा, डेटाबेस जे आहे लारावेलमध्ये तर युजिंग DB या फॅकेटने काय केलं जातं, डेटाबेस वर्किंग केलं जातं. आता यामध्ये बेसिक डेटाबेस कनेक्टिव्हिटीसाठी जे फंक्शन्स दिलेले आहेत तर त्यामध्ये पहिलं फंक्शन आहे सिलेक्ट, सेकंड आहे अपडेट, इन्सर्ट, डिलीट आणि स्टेटमेंट. हे 4 फंक्शन जे रेग्युलरली तुम्हाला वेल नोन आहेत, ज्यांना MySQL जमतंय त्यांच्यासाठी, किंवा आपली सेपरेट MySQLचं ट्युटोरियल्स पण आहे, प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळेल. तर बघा, हे फंक्शन्स त्याच्यामध्ये यूज केले जातात. त्यातलं पहिलं जे फंक्शन आहे सिलेक्ट, तर ते यूज करताना DB सिलेक्ट आणि नंतर आपलं जे काही सिलेक्टची क्युरी असते, सिलेक्ट स्टार फॉर्म, टेबलचं नेम वगैरे या वेने यूज केलं जातं. त्याचंच व्हॅरियंट आहे ज्याच्यामध्ये वेअर कंडिशन्स वगैरे दिल्या जातात. तर ते पुढे तुम्ही ॲरे फॉर्मॅटिंगमध्ये देऊ शकता. त्यानंतर इन्सर्टचं फंक्शन आहे, त्याच्या नावातच दिलेले रेकॉर्ड इन्सर्ट करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. इन्सर्ट इंटू आपलं जे काही टेबल नेम आहे, त्यानंतर ब्रॅकेटमध्ये कॉलम नेम, त्यानंतर व्हॅल्यूज आणि त्या व्हॅल्यूज पुढे पास करायचे आहे. तर फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही बघू शकता, मी स्टुडंटचं टेबलमध्ये रेकॉर्ड रीड पण केले आणि इन्सर्ट पण केले. हे दोन्ही पण एक्झाम्पल्स मी इथे काय केलेले तुम्हाला दाखवलेले. तर हे बघा, इकडे असं वर्किंग आहे. यानंतर पुढे आहे अपडेट क्युरी, जिचा यूज आपण रेकॉर्ड अपडेट करण्यासाठी काय केला जातो, यूज केला जातो. यानंतर डिलीट क्युरी, ज्याचा यूज आपण रेकॉर्ड डिलीट करण्यासाठी यूज केलं जातं. तर डिलीट फंक्शन, अपडेट फंक्शन हे अपडेशन आणि डिलिशनसाठी यूज केलं जातं. तर त्याचं क्युरी कशी राईट असते केलेली तर इथे मी तुम्हाला दाखवलेली आहे. पुढे सिलेक्ट जे फंक्शन आहे तर ते फंक्शन स्टेटमेंट फंक्शन. तर स्टेटमेंट फंक्शन हे आपल्या ज्या बेसिक क्युरीज असतात, ज्याला आपण अल्टर क्युरीज असते किंवा मग आपली ड्रॉप क्युरी असते, यानंतर क्रिएट डेटाबेस किंवा क्रिएट टेबल, हे जे स्टेटमेंट असतात तर ते एक्झिक्यूट करण्यासाठी स्टेटमेंट याचा यूज केला जातो.
तर हे यामध्ये आपण बघितलं आहे. तर आता बघा हे तर झालं, बट डेटाबेसची जी कनेक्टिव्हिटी आहे ती पण एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर तो मी तुम्हाला स्क्रीनवरती एक्सप्लेन करतो. आता बघा लारावेलच्या प्रोजेक्ट्समध्ये महत्त्वाचा जो पार्ट आहे डेटाबेस कनेक्टिव्हिटी. आपण आता जस्ट फंक्शन्स बघून घेतले, तर डेटाबेस कनेक्टिव्हिटी इथे हा माझा प्रोजेक्ट आहे लारावेल डेमो. तर आता बघा डेटाबेस कनेक्टिव्हिटीसाठी आपल्याला माहित आहे की मायस्क्यूएल यूज केलं जातं, जे मी इकडे तुम्हाला दाखवतोय की हे मायस्क्यूएल आहे, PHP मायॲडमिन, आणि यामध्ये मायस्क्यूएल MariaDB वगैरे वर्किंग करतो. तर मी इथे एक डेटाबेस क्रिएट केला आहे कॉलेज DB, आणि यामध्येच मी एक प्रोजेक्ट टेबल पण क्रिएट करतोय की स्टुडंट म्हणून टेबल क्रिएट करतोय. आता टेबल आपण आता मॅन्युअली डेटाबेसमध्ये क्रिएट करतोय. आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये बघणारच आहोत की टेबल डिरेक्टली मायग्रेशन, लारावेल मायग्रेशन यूज करून पण टेबल क्रिएट करता येतात, म्हणजे व्हाया लारावेलच टेबल्स पण क्रिएट होता. तर ते आपण इकडे बघणारच आहोत. मी ते कॉलम सिलेक्ट केलेले 4 कॉलम्स. इथे मी पहिला कॉलम देतोय ID, म्हणजेच एक रोल नंबर असणार आहे असं इमॅजिन करा. नेम, ॲड्रेस आणि त्याचा क्लास. फॉर एक्झाम्पल क्लास असणार आहे BE, किंवा मग जे कुठलं तुमचं फील्ड असणार आहे MCA, हे त्यामध्ये दिलं जाईल. तर ते तुम्ही व्हॅरकॅरमध्ये घ्या. मी इथे 32 देतोय फॉर एक्झाम्पल. ॲड्रेस जो की मी टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये घेतोय. नेम हे मी व्हॅरकॅरमध्ये घेऊ शकतो, किंवा जर नेम मोठं असू शकतं तर ते यामध्ये घेतलं जाईल. तर इथे रोल नंबर हा ID असणार आहे. हे मी इथे क्रिएट केलं आहे. इकडे त्याला प्रायमरी की सेट करतोय. ऑलरेडी हे तुम्हाला जमतंय बिकॉज तुम्ही लारावेलपर्यंत आलाय म्हटल्यानंतर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट ह्या वेल नोन असतातच. बट स्टील मी तुम्हाला ह्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत ते एक्सप्लेन करतोय एक टेबल क्रिएट करून. यानंतर इथं ऑटो इन्क्रीमेंट सेट केलं जातं. तुम्हाला टेबलची रिलेटेड काही कमेंट वगैरे आहे तर ती द्यायची असेल तर तुम्ही इकडे देऊ शकता, हे बाकीचे फील्ड्स. बट मी तर त्यावरती वेळ नाही खर्च करत आहे बिकॉज आपण लारावेल बघतोय ना की MySQL. सो हे इथे मी सिलेक्ट केलं आहे. हे कन्स्टंट किंवा डिफॉल्ट तुम्हाला सेट करायचं असेल तर तेही सेट करू शकता. यानंतर मी इथे सेव्ह म्हणून ऑप्शन असतो, याने माझा टेबल क्रिएट होतो. बघा इथे टेबल क्रिएट झाला. टेबलमध्ये या 4 फील्ड्स वगैरे यूज केले गेले आहे. तर यावेळी डेटाबेसमध्ये टेबल क्रिएट होतो. तर आता बघा माझा डेटाबेस जो आहे तो कॉलेज DB आहे. याचं कनेक्टिव्हिटी मला करायची आहे तर ती आपण बघूया. तर हा माझा डेटाबेस आणि मी इथनं कॉपी करून घेतला आहे. तर बघा आता लारावेलमध्ये डेटाबेस जी कनेक्टिव्हिटी आहे तर ती 2 वेने करता येते. एक तर तुम्ही कॉमन करा ENV फाईलमध्ये, म्हणजे कॉमन म्हणण्यापेक्षा ती ऑलरेडी इन्व्हायरमेंट फाईलमध्ये टाका, जी की सर्वच कॉन्स्टंट वगैरे जे आहे तर ते इकडे टाकलेले असतात. बिकॉज ENV फाईल ही गिटवरती किंवा SVN वरती, जिकडे काय म्हणू शकतो आपण त्याला कोड मॅनेजमेंट केलं जातं किंवा व्हर्जन कंट्रोलिंगचे जे कन्सेप्ट आहे तिकडे ती अपलोड केली जात नाही. कारण गिट इग्नोरमध्ये टाकून तिला काय केलं जातं, स्टॉप केलं जातं, बिकॉज तिच्यामध्ये सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असते. फॉर एक्झाम्पल डेटाबेस नेम किंवा हे एक ॲपची की वगैरे असते, URLs असतो, मेलची सेटिंग आणि मेलचे पासवर्ड्स वगैरे पण असतात इकडे जे दिलेले आहे ते. तर या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या असतात. यामुळे काय केलं जातं की शक्यतो ENV फाईल ही गिटवर किंवा व्हर्जन कंट्रोलिंगचे जे सॉफ्टवेअर आहे, गिट आहे किंवा बिटबकेट आहे किंवा SVN आहे, यामध्ये ती टाकली जात नाही आहे. सो त्यामुळे मग शक्यतो ENVमध्ये डेटाबेस कनेक्टिव्हिटी करायची. त्यासाठी इथे दिलेलं असतं DB कनेक्शन. आता इथे तुम्ही डिसाईड करता तुमचं कनेक्शन कोणासोबत क्रिएट करायचं आहे. तुम्हाला MySQL सोबत करायचं आहे, MongoDB सोबत करायचं आहे, किंवा अजून कुठल्या डेटाबेस सोबत, SQLite सोबत. तर फॉर एक्झाम्पल इथं MySQLचं कनेक्टिव्हिटीचं दिलेलं आहे. तर MySQL लोकल होस्ट आणि त्याचा पोर्ट नंबर. आता डेटाबेसचं नेम जे आपण आत्ता टाकलंय ते यूज करू शकतो. डेटाबेसचा नेम हा MySQLमध्ये रूट असतो, आणि आता मी जे माझं PHP मायॲडमिन यूज केलं तर त्याला पासवर्ड नव्हता म्हणून सो इथे ब्लँक ठेवलं आहे, आणि याने डेटाबेस कनेक्टिव्हिटी होती. यानंतर बघा इथे तुम्ही जर ज्यावेळेस हेच तुम्ही लाईव्ह डिप्लॉय करता, प्रोजेक्टला प्रोडक्शन मोडला घेऊन जाता, त्या केसमध्ये तुम्ही इथे डेटाबेसचा पासवर्ड काय केलेला असतो, टाकलेला असतो. तर ही त्याची एक कनेक्टिव्हिटीची प्रोसेस आहे. तर तुम्ही इकडनं करू शकता, किंवा तुम्हाला अजून दुसरा वे जो आहे तर इथे बघा कॉन्फिगरेशन म्हणून एक फोल्डर असतं ज्यावर आपण अजून डिस्कशन नाही केलं. तर कॉन्फिगरेशन या फोल्डरमध्ये जर तुम्ही गेला तर इकडे ॲप ऑथ वगैरे वेगवेगळे कॉन्फिगरेशन असतात. तर ऑथ वगैरे कॉन्फिगरेशन मी तुम्हाला सांगणारच आहे नंतरनं, तर पुढच्या काही व्हिडिओजमध्ये.
तर बघा इथे तुम्हाला डेटाबेस म्हणून एक कन्सेप्ट दिलेली आहे. तर ह्या डेटाबेस कन्सेप्टवरती इथे तुम्ही जर गेला तर यामध्ये तुम्हाला डेटाबेसची कनेक्टिव्हिटी सोबत इथे दिलेलं असतं. डिफॉल्ट कनेक्शन जे आहेत तर डीबी कनेक्शन ENV फाईल इथे रेडी केलेली आहे आणि MySQL म्हटलेलं आहे. तर हे तुम्हाला चेंज करता येतात डिफॉल्ट. इथे बघा कनेक्शन्समध्ये वेगवेगळे कनेक्शन्स दिलेले आहे. SQLite, MySQLs वगैरे. ओके, PGS SQL सर्व्हर जो मायक्रोसॉफ्टचा असतो, मायक्रोसॉफ्ट SQL सर्व्हर. तर हे डेटाबेसचे कनेक्टिव्हिटीजचे ड्रायव्हर सेटिंग्स ऑलरेडी इथं प्रोव्हाइड केलेलं आहे लारावेलने. तर इथनं तुम्ही काय करू शकता, फक्त तुम्हाला काय करायचं आहे की वेगवेगळे हे जे आहे तर हे पॅरामीटर्स चेंज करायचे. फॉर एक्झाम्पल URL. आता URL ऑलरेडी मी डेटाबेस URL ENV मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, म्हणून इथे ENV व्हेरिएबलमधनंच डेटाबेस आलेला आहे. तुम्ही हे ENV डिलीट करून तुम्ही डायरेक्ट इथे पण डेटाबेस होस्ट नेम, पोर्ट नंबर जो तिकडे टाकलेला आहे, त्यानंतर डेटाबेस युजर नेम, डेटाबेसचा पासवर्ड, हे सर्व कन्सेप्ट जे आहे तर ह्या इकडनंच तुम्हाला एडिट करून टाकता येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल फक्त ENV मधनं डेटाबेस सेटिंग करता असं नाहीये, तुम्ही इकडनं पण करू शकता. यानंतर अदर काही सेटिंग्स वगैरे असतील तुम्हाला, फॉर एक्झाम्पल स्ट्रिक्ट क्युरी जे की ग्रुप बायसाठी लारावेलमध्ये इश्यूज क्रिएट करतात, तर तुम्ही इकडे हे चेंज करू शकता. किंवा तुम्हाला अजून पोस्टग्रेस SQLचे काही वेगळे पॅरामीटर असतील, किंवा ही सेटिंग याच्यासाठी पण यूज होते की ज्यावेळेस तुम्हाला एकाच ॲप्लिकेशन सोबत 2 डेटाबेसेस किंवा मल्टिपल डेटाबेसेस म्हणू शकतो ते कनेक्ट करायचे असतात, त्या केसमध्ये या डेटाबेस फाईलमध्ये चेंज केलं जातं. फॉर एक्झाम्पल मला एक मास्टर डेटाबेस ठेवायचा आहे आणि एक जो आहे तो ट्रान्झॅक्शनल डेटाबेस ठेवायचा, म्हणजे बॅकअप डेटाबेस आहे, मला माझ्या डेटाबेसचा बॅकअप घ्यायचा आहे. तर किंवा काही डेटाबेस मला दुसऱ्या डेटाबेसच्या टेबल्समध्ये टाकायचा आहे आणि काही डेटा जो आहे तो मला माझ्या प्रायमरी डेटाबेसमध्ये टाकायचा आहे. तर त्या केसमध्ये 2 डेटाबेसेसवरती तुम्हाला कम्युनिकेशन सेट करायचं असेल ॲप्लिकेशनला, तर त्यासाठी पण या फाईलमध्ये काय केलं जातं, चेंज केलं जातं. तर हे वर्किंग जे आहे तर ते इकडे यूज केलं जातं डेटाबेस फाईलमध्ये. तर हे होतं तुमचं डेटाबेस कनेक्टिव्हिटीची कन्सेप्ट. आता बघा, डेटाबेस तुम्ही जेव्हा वर्किंग करायला जाता तर तेव्हा तुम्ही कंट्रोलरमध्ये ते फंक्शन्स वगैरे राईट करता. ते फंक्शन्स इकडे मी एक राईट करून दाखवतोय. फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी मी राईट करतोय, त्याच्यासाठी सेपरेट एक्झाम्पल्समध्ये आपण बघणार आहोत क्युरी बिल्डर आणि त्यावेळेस जे कसं वर्किंग करता येते. तर इकडे तुम्हाला पहिल्यांदा इथे यूज DB या फॅकेटचा यूज करायचा आहे आणि नंतर ना याच्यासोबत ते जे फंक्शन्स होते जे मी यूज करून दाखवले तुम्हाला, तर ते फंक्शन्स तुम्हाला काय करता येतात, यूज करता येतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे जर यूज केलं तर DB सिलेक्ट. ओके, यामध्ये तुम्हाला ते क्युरी राईट करता येईल जी काय असणार आहे ती. फॉर एक्झाम्पल आपण जस्ट राईट केली होती, सिलेक्ट टेबल क्रिएट केला होता स्टार फ्रॉम स्टुडंट. आपला जो टेबल होता त्या टेबलमधनं मला काय करायचं आहे, रीड करायचं आहे. बट रीड केल्यानंतर तो व्हेरिएबल एकामध्ये स्टोअर करावा लागेल आणि नंतर ते वर्किंग करावं लागेल. तर आपण आता ते होल प्रोसेस जर बघितली तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी फक्त शॉर्टमध्ये सांगतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पुन्हा बघायचं आहे याच कन्सेप्ट, त्यामुळे फक्त एक नॉलेज म्हणून मी तुम्हाला सांगतोय. इथे फक्त हे चेंज होणारे क्युरी, इथे इन्सर्ट, ही क्युरी आपली इन्सर्टची क्रिएट होणार आहे. इन्सर्ट इंटू, तुम्हाला ते माहीत पण आहे, इन्सर्ट इंटू. इथे तुमचे जे काही पॅरामीटर्स दिले जातात ते दिले जातात, व्हॅल्यूज, आणि व्हॅल्यूज जे असतील तर त्या क्वेश्चन मार्क करून तुम्ही देता. मल्टिपल्स देऊ शकता आणि ते इकडे देता. सिमिलर अपडेट वर्किंग केलं जातं. अपडेटला इथे मी राईट करतोय, अपडेट टेबल सेट. इथे तुमचं व्हॅल्यूज जे काही नेम वगैरे असतील ते पॅरामीटर्स तुम्हाला चेंज करता येतात. त्यानंतर वेअर तुमचे जे काही वेअर कंडिशन्स असतील ते इथे पास करतो आपण. जसं अपडेट होता सिमिलर आपण डिलीट राईट केला जातो. डिलीट फ्रॉम स्टुडंट, त्याला फक्त वेअर कंडिशन असते या वेळेने. आणि शेवटचा होता स्टेटमेंटमध्ये आपण ड्रॉप, क्रिएट हे स्टेटमेंट्स काय केले जातात, यूज केले जातात. तर ते इथे मी यूज करून दाखवतो. फॉर एक्झाम्पल ड्रॉप टेबल स्टुडंट. ओके,
आणि तर या वेने ते वर्किंग केले जातील. यांचा जो सिलेक्टचा रिझल्ट येतो बाकीच्यांमध्ये जास्त काही रिझल्ट येत नाही. ट्रू फॉल्स येतं किंवा 1-2 येतं. किती रो इफेक्ट झाला वगैरे इन्सर्टमध्ये येतं. अपडेटमध्ये आणि डिलीटमध्ये फक्त ती पर्टिक्युलर क्युरी सक्सेसफुली एक्झिक्यूट झाला आहे की नाही ते हे रिस्पॉन्समध्ये येतं. तर या वेने तुम्ही बेसिक क्युरीज वगैरे एक्झिक्यूट करू शकता. तर हे होतं तुमचं डेटाबेसचं इंट्रोडक्शन किंवा डेटाबेसचे प्रायमरी फर्स्ट स्टेज होती की ज्याने कनेक्टिव्हिटी केली जाते आणि इकडे ह्या बेसिक फंक्शन्स बघितलं जातात. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण क्युरी बिल्डर बघणार आहोत. तर तुम्ही सिक्वेन्सली बघा आपलं जे काही ट्युटोरियल्स आहे लारावेलचे. तुम्हाला काही डाऊटफुल असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि काही टॉपिक्स मिसिंग असतील तुम्हाला जे एक्सपेक्ट असतील तेही तुम्ही यामध्ये सांगू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.